योगस्तंभ. साधक मित्रांनो, आजचा विषय आहे पंचतत्वे. भारतीय वैदिक परंपरा अर्थात ज्ञान आणि विज्ञानावर आधारित असलेली परंपरेत सर्व विश्वाची धारणा ही मूळ अद्वैत अवस्थेपासून पंचम प्रकृतीत होते. यामध्ये अनुक्रमे आकाश, वायू, प्रकाश, आप आणि पृथ्वी तत्व यामध्ये स्थिर होऊन सर्व जगत दृश्यमान होते. यातून जीवनाचा उदय होतो. या पंचतत्वांची माहिती मॉडर्न विज्ञानाच्या आधारे आपणापुढे सादर करीत आहोत. सर्व शरीर हे याच पंचतत्वांची बनलेली आहेत. साधनारत राहून पिंडी ते ब्रह्मांडी या नात्याने स्वशरीराचा स्वाध्याय करण्यास ही वैज्ञानिक माहिती सर्व साधक मित्रांसाठी सादर. योगस्तंभ हे यूट्यूब चॅनेल सर्व मानवाकरता जे स्वतःला उत्क्रांती अवस्थेस नेण्यास इच्छुक आहेत, ज्यांना नराचा नारायण आणि मूढाचा अनुक्रमे क्षिप्त, विचारवंत आणि मुमुक्षु बनायचे आहे. ज्या सर्वसामान्यांना जीवनात स्थिरत्व आणून सुखी जीवन जगायचे आहे, जीवनात प्रगती करायची आहे, या सर्व प्रगतिशील मनुष्य अर्थात साधकांकरता योगी मनोहर यांच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे योगस्तंभ हा उपक्रम राबवित आहोत. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शरीर हे माझे उपकरण असून मी म्हणजे शरीर नाही हे समजण्याकरिता आदर्श जीवन प्रणाली अंगीकारणे आवश्यक आहे. प्रत्येकास प्रगतिशील जीवन जगायचे आहे, जीवनात उत्क्रांत व्हायचे आहे आणि तोच जीवनाचा मूळ उद्देशही आहे. तरी आपणा सर्वांना विनंती आहे की योगस्तंभ चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधील माहिती जीवनात अंगीकारून चॅनेलला लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, 5 तत्वे आणि आजचे मॉडर्न विज्ञान हा आजचा विषय आहे. वैदिक परंपरेच्या सत्य सनातन भारतीय तत्त्वज्ञानात ज्ञान आणि विज्ञानासहित पूर्ण विश्व अर्थात ब्रह्मांड हे 5 तत्वात विभाजित केलेले आहे. हे तत्वे आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्याचप्रमाणे आपली ज्ञानमय संस्कृती सांगते की ईश्वरीय अवस्था ही पंचतत्वा पलीकडे आहे, ज्यास शिव अथवा परमात्मा म्हटलेले आहे. आजचे समस्त उत्क्रांत जगत वैज्ञानिक हे त्याच ईश्वरीय अवस्थेचे अर्थात विश्व कुठून, कसे आणि कधी उत्पन्न झाले आहे याविषयी अभ्यास करीत आहे. हा अभ्यास अर्थात ते त्या ईश्वरीय मूळ स्थितीचा शोध घेत आहे. या स्थितीचा शोध घेण्याकरता ते वेगवेगळ्या वैज्ञानिक उपकरणांच्या मदतीने प्रयत्नशील आहेत. वैज्ञानिकांनी घेतलेला विश्वाचा आढावा, आजच्या मान्यताप्राप्त विज्ञानाने लावलेले शोध आणि भारतीय संस्कृतीत सिद्ध साधूंनी सांगितलेले सांख्य तत्त्वज्ञान, ज्याचा उल्लेख महर्षी व्यासांनी गीतेत केलेला आहे. तसे पाहिले तर पंचतत्वे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश चा अर्थ आज पृथ्वी म्हणजे पृथ्वी ग्रह, आप म्हणजे पाणी, तर वायू अर्थात हवा इत्यादी प्रकारे निराधार लावला जातो. आज विज्ञानाची प्रगती होऊन नवे नवे शोध लागत आहेत. या शोधामुळे अशास्त्रीय संप्रदाय धारणा, अंधविश्वास यांना धक्का बसून जातीयवाद वैज्ञानिक युगात डळमळीत होताना दिसत आहे. कारण अंधविश्वासावर शास्त्रीय संकल्पना स्थिर राहू शकत नाही, परंतु प्रॅक्टिकल सिद्ध ज्ञानावर आधारित वैदिक परंपरेचे सिद्धांत आणि त्यांच्या वैज्ञानिक व्याख्या हे पुढील काळात मार्गदर्शक ठरतील. सर्व जगाचे लक्ष हे भारतीय संस्कृतीकडे आकर्षिले जात आहे. त्या संस्कृतीने सांगितलेली पंचतत्वांची खरी ओळख आणि त्याचा नवीन विज्ञानाशी असलेला तुलनात्मक आढावा आपण बघणार आहोत. भारतीय संस्कृतीची महानता समजून घेण्याकरिता ही व्हिडिओ क्लिप आपण शेवटपर्यंत बघावी. आपल्याला क्लिप बघितल्यावर
वैदिक सिद्ध पुरुषांची महानता लक्षात येईल. पंचतत्वांची संकल्पना, त्यांचे वर्गीकरण वैदिक परंपरेने अनुक्रमे पृथ्वीतत्व, आपतत्व, तेज किंवा ऊर्जा अथवा प्रकाशतत्व, वायू किंवा वाततत्व आणि आकाशतत्व या 5 विभागात केलेले आहे. सध्याच्या मान्यताप्राप्त विज्ञानात याचा विचार करायचे झाल्यास पंचतत्वे संकल्पनेनुसार आपणास वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल. यात अनुक्रमे वेगवेगळी मूलद्रव्ये अर्थात मॅटर, मूलद्रव्यानंतरची स्थिती ज्यास आपण इलेक्ट्रॉनिक स्टेज म्हणतो, त्यानंतर एनर्जी स्टेज व पलीकडे वैश्विक बल अर्थात युनिव्हर्सल फोर्सेस आणि त्याही पलीकडे हे वैश्विक बल ज्या तत्वापासून निर्माण होते ते तत्व किंवा स्थिती, ज्यास सध्याच्या विज्ञानाच्या स्ट्रिंग थेअरीने मान्यता दिलेली आहे. परंतु ते तत्व अजूनही पूर्णपणे मॉडर्न सायन्सला समजलेले नाही. लार्ज हॅड्रॉन कोलायडर मधील प्रयोगातून गॉड पार्टिकल्सचा शोध घेऊन या तत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मॉडर्न विज्ञानात होत आहे. पृथ्वी तत्वास आज पृथ्वीग्रह असे सरळ मानले जाते, परंतु असे नसून पृथ्वी या संस्कृत शब्दाची फोड केल्यास पृथ अधिक वी अर्थात पृथक होऊन निर्माण होणारे अस्तित्व म्हणजेच आजचे वैज्ञानिक भाषेत ज्यास मॅटर अथवा वेगवेगळे ॲटम्स व त्यापासून बनणारे मूलद्रव्य म्हणतात. आता मूलद्रव्य ही वेगवेगळी ॲटमच्या संयोगाने बनतात. उदाहरणार्थ H2O पासून पाणी, ज्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन अणू असतो. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन नेहमीच्या तापमानात वायुरूपात अर्थात गॅसियस स्टेटमध्ये असतात. याचा अर्थ ते वायुतत्व नसून मॅटर म्हणजे पृथ्वीतत्वच असतात. त्यांचे संयुग झाल्यास त्यापासून बनणारे पाणी हे सुद्धा पृथ्वीतत्वच आहे. या पृथ्वीतत्वापासून सर्व प्राण्यांचे आणि मानवांचे शरीर बनते. या शरीराशिवाय मनुष्य जीवन जगू शकत नाही. अर्थात मानवी शरीर जे दृश्यमान आहे, ज्याला स्पर्श करू शकतो, ते म्हणजे पृथ्वीतत्व होय. आता हे जे शरीर आहे यामध्ये वेगवेगळे मूलद्रव्ये सोडियम, पोटॅशियम, आयरन, सल्फर इत्यादी आढळतील. ही सर्व मूलद्रव्ये पलीकडील तत्वापासून प्राप्त होतात, ज्यास आपतत्व म्हणता येईल. आप अर्थात प्राप्त होणे आणि ज्या तत्वापासून पृथ्वी तत्व अर्थात वेगवेगळी मूलद्रव्ये म्हणजेच मॅटर तयार होतात त्यास आपतत्व म्हटलेले आहे, ज्यास आजचे वैज्ञानिक भाषेत इलेक्ट्रॉनिक स्टेज म्हणता येईल. अणूच्या मध्ये न्यूक्लियस आणि ऑर्बिटमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन असं ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. त्याचप्रमाणे विश्वाची जडणघडणही आहे. जसे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, असे हे पूर्ण विश्व, मग ते ॲटॉमिक लेव्हलवर असो किंवा करोडो प्रकाशवर्ष प्रसारलेली आकाशगंगेत असो, हे असेच गोलाकार फिरत आहे. या गोलाकार गतीनेच आपतत्व स्थिर होत आहे. विश्वाच्या 2 शाश्वत गती आहेत. एक सव्य गती अर्थात क्लॉकवाईज, तर दुसरी अपसव्य गती एंटी क्लॉकवाईज. या गतीच्या माध्यमाने इलेक्ट्रॉन न्यूक्लियसभोवती गोल फिरतो, त्याद्वारे ॲटॉमिक स्ट्रक्चर तयार होते. या ॲटॉमिक स्ट्रक्चरमुळे वेगवेगळ्या मूलद्रव्यांची संयुगे बनतात आणि या संयुगाच्या माध्यमाने मॅटर अर्थात पृथ्वीतत्व बनते. या तत्वाच्या माध्यमाने मानवी शरीर प्राप्त होते. म्हणून दुसऱ्या तत्वास आपण आपतत्व म्हटलेले आहे. भोवरा जेव्हा गोल गतीने फिरतो तेव्हा त्यास स्थिरत्व प्राप्त होते. भोवऱ्याच्या गोलाकार गतीच्या आवाजातून ओमचे उच्चारण होते. अर्थात सर्व जगताचे निर्माण हे नादमय गोलाकार ओंकाराच्या माध्यमातून होते. पृथ्वी तत्वाचा गुण गंध आणि रंग पिशंग म्हणजे गायीच्या शेणासारखा आहे. आपतत्वाचा गुण रस असून रंग शुभ्र पांढरा म्हणजे तेजपुंज आहे. पृथ्वी तत्वाचा गुण गंध म्हणजे नाकाने घेणारा वास नसून विश्वामध्ये जी सर्वीकडे गतिमान ऊर्जा आहे
त्यास धारण करणारी प्रॉपर्टी अर्थात गुणधर्म म्हणजे गंध होय. रस या आपतत्वाच्या गुणामुळे प्राण्यास एखाद्या गोष्टीत रस म्हणजे आवड निर्माण होते, म्हणजे प्रेम होते, ज्यास इंग्रजीमध्ये ॲफिलेशन, अट्रॅक्शन, इंटरेस्ट इत्यादी म्हणता येईल. या तत्वाच्या रसगुणामुळे प्राण्यांमध्ये गुणाणू म्हणजे जेनेटिक स्ट्रक्चर तयार होते. प्राणी त्याच्या जीवनात जसे कार्य करतो त्या कार्याचे रेकॉर्डिंग हे त्याच्या जीन्समध्ये होत असते. जीन्स अथवा गुणांमध्ये जे रेकॉर्डिंग असते त्यात तो प्राणी इंटरेस्ट घेतो. त्याप्रमाणे तो प्राणी किंवा मनुष्य विचार करतो. ज्याप्रमाणे तो विचार करतो त्याचप्रमाणे त्याच्याकडून पुढील कार्य होत असतात आणि त्या कार्याचे पुन्हा रेकॉर्डिंग हे त्याच्या गुणांमध्ये होते. त्याप्रमाणे जीवन सतत सुरू राहते. हे सर्व आपतत्वाच्या रस या गुणांमुळे होत आहे. आपतत्व अर्थात इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चरमधील इलेक्ट्रॉन फिरायचा थांबल्यास प्रकाश अर्थात ऊर्जा बाहेर फेकल्या जाते. हे तत्व वैदिक तत्त्वज्ञानातील तिसरे तत्व आहे. अधिक काश, प्रकाश म्हणजे असे अस्तित्व जे पुढे जाऊन पसरत जाते, सर्वांस काश करते अर्थात कव्हर करते, त्यास प्रकाश किंवा ऊर्जा तत्व म्हणतात. जी बाहेर पसरणारी ऊर्जा अथवा प्रकाश आहे त्यामधील मूलभूत पार्टिकल ज्यास फोटॉन म्हणतात. हा फोटॉन लाल रंगापासून निळ्या रंगापर्यंत किंवा इन्फ्रारेडपासून अल्ट्राव्हायोलेटपर्यंत सारखाच असतो. परंतु या फोटॉनची फ्रिक्वेन्सी अथवा स्पंदने वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ लाल रंगाच्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी बदलल्यास त्यापासून आपल्याला तोच फोटॉन अनुक्रमे पिवळा, नारंगी, हिरवा, निळा इत्यादी रंगात स्पंदित होताना दिसेल. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या वेगवेगळ्या रंगामधील जो मूळ फोटॉन आहे तो सारखाच आहे. फक्त त्याला स्पंदित करणारे बल अर्थात फोर्स हा विश्वातील पलीकडच्या तत्वापासून मिळत आहे. या पलीकडील चौथ्या तत्वास वायुतत्व असे म्हणतात. पृथ्वी तत्व अर्थात मॅटर मध्ये लांबी, रुंदी आणि उंची या 3 डायमेन्शन्स असतात आणि प्रकाश तत्वापासून वेळ ही 4थी डायमेन्शन चालू होते. प्रकाशाच्या गतीने वेळ पुढे सरकण्याचा आभास आपणास होत असतो. उदाहरणार्थ सूर्यापासून पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहोचण्यात 8 मिनिटे लागतात. समजा प्रकाशापेक्षा जास्त गतीने एखादे यान 1 मिनिटातच पृथ्वीवर पोचल्यास ते सूर्यावरील वेळेपेक्षा 7 मिनिटे पहिले म्हणजे भूतकाळात पोचेल. लांबी, रुंदी, उंची आणि वेळ या 4 डायमेन्शन्सचे प्रतीक वैदिक परंपरेचे स्वस्तिक आहे. स्वस्तिक नेहमी सव्य गतीने क्लॉकवाईज काढल्या जाते. या सव्य गतीमुळे घटना प्राप्त होत असतात आणि म्हणूनच चांगल्या घटना प्राप्तीकरता भक्त देवाच्या मूर्तीभोवती सव्य दिशेने प्रदक्षिणा करतो. एवढे महान तत्त्वज्ञान वैदिक परंपरेत आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास होणे ही काळाची गरज आहे. पंचतत्वातील चौथे तत्व ज्यास वायू अथवा वात तत्व म्हटलेले आहे. वा अधिक आयु किंवा वा अधिक एत म्हणजे वायू किंवा वात तत्व होय. वा म्हणजे आश्चर्यकारक आणि एत म्हणजे स्पंदित अवस्था, ज्यास मॉडर्न सायन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इत्यादींनी संबोधते. या वेगवेगळ्या वैश्विक फोर्सच्या द्वारे जे बल फोटॉनला मिळते त्यामुळे ऊर्जा अथवा प्रकाश उत्पन्न होते ते तत्व म्हणजे वायू तत्व होय. वायू तत्वाचा गुण स्पर्श आहे. या शब्दापासून इंग्रजीत स्पेस हा शब्द आलेला आहे. या स्पेसची निर्मिती विश्वामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होत असते. हे गुरुत्वाकर्षण सर्व विश्वाला एकाच वेळेस व्यापून स्पंदित करते. यास वायुतत्व असे म्हटलेले आहे. वायुतत्व हे त्या पलीकडील आकाश तत्वापासून प्राप्त होते. अंतर्बाह्य काश अर्थात कव्हर केलेली वैश्विक अवस्था म्हणजे आकाशतत्व होय.
इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये आकाश नसते, तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये आपटून त्याचे अस्तित्वच संपलेले असते. इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसभोवती स्वतः फिरत नसतो. त्यास फिरण्यास बाध्य करणारी परिस्थिती ही आकाशतत्वात निर्माण होऊन ती अनुक्रमे वायुतत्वातून ऊर्जातत्वात मार्गस्थ होऊन इलेक्ट्रॉनपर्यंत पोचते. म्हणून विशिष्ट परिस्थितीत इलेक्ट्रॉन न्यूक्लियसभोवती फिरण्यास बाध्य होतो. त्यामुळे पृथ्वीतत्व अर्थात वेगवेगळी मूलद्रव्ये म्हणजे मॅटर तयार होऊन मनुष्य शरीर अस्तित्वात येते आणि त्यामुळे जीवसृष्टीचा उदय होतो. आकाशतत्वाचा रंग हा नीलश्याम असून गुण नाद आहे. नाद म्हणजे जे आदी नाही तो नाद. आकाशतत्व पलीकडे परमात्मा अवस्था आहे, ज्यापासून ही पंचम प्रकृती उत्पन्न होते. त्या परमात्मा अवस्थेत जाऊन सर्व प्राणीमात्रांना एकरूप व्हायचे आहे, कारण त्याच अवस्थेतून हे सर्व जगत उत्पन्न होत आहे. त्या अवस्थेचा अनुभव हा साधकाला निर्विकल्प समाधी लागल्याने होतो. परंतु त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर त्याला समजते की मी त्या ईश्वरीय अवस्थेशी एकरूप झालो होतो, अर्थात मीच ईश्वर झालो होतो. त्या निर्विकल्प ईश्वर परमात्मा अवस्थेतून पंचप्रकृती अनुक्रमे आकाशतत्व, वायुतत्व, प्रकाशतत्व, आपतत्व आणि पृथ्वीतत्व इत्यादीमध्ये प्रकृती प्रगत होते आणि सर्व विश्व निर्माण होते. या सर्व पंचतत्वांचा मुद्देसूद वैज्ञानिक अभ्यास भारतीय ऋषीमुनींनी त्यांच्याकडे कोणतेही जड उपकरण नसताना करून तो वेदामध्ये लिहिलेला आहे. आपणास फक्त तो समजून घ्यायचा आहे. ऋषीमुनींनी त्यांनी केलेल्या ध्यान साधनेतून मिळणाऱ्या अनुभवातून तो वैज्ञानिकरित्या वेद किंवा उपनिषदे इत्यादींच्या माध्यमातून लिहिलेला आहे किंवा रामायण आणि महाभारतात गोष्टी रूपाने सांगितला आहे. सध्या मानव समाजाच्या आत्मग्लानीमुळे रामायण आणि महाभारतास एक जड इतिहास समजून त्यातील खरा आध्यात्मिक आशय सोडून अधःपतनाकडे जात आहे. हा सर्व वैदिक अभ्यास करण्याकरिता वैदिक ऋषींजवळ एक उपकरण होते, ते म्हणजे त्यांचे शरीर. आणि शरीराचा म्हणजे स्वतःचा अभ्यास करून आत्मअध्ययन करून त्यांनी या सृष्टी निर्मात्याचे अनुभव घेतलेले आहे. म्हणून वैदिक परंपरेत ध्यानाला एवढे महत्त्व आहे. मॉडर्न सायन्स ज्या ईश्वरीय मूळ अस्तित्वाचा शोध घेत आहे ते त्यांना जड उपकरणाद्वारे मिळू शकणार नाही, कारण ती उपकरणे त्या ईश्वरीय अस्तित्वाशी एकरूप होऊ शकत नाही आणि एकरूप झाल्यास त्या उपकरणांचे अस्तित्वच राहणार नाही, कारण त्यांची निर्मिती ही त्याच ईश्वरीय अवस्थांमुळे झालेली आहे. याकरिता भारतीय वैदिक परंपरेने सांगितलेले अष्टांग योगातील धारणा, ध्यान आणि समाधी याचा अनुभव स्वसंवेद्य शरीराच्या आणि जीवात्म्याच्या माध्यमाने साधकाने घेणे आवश्यक आहे. हीच वैदिक परंपरेची महानता आहे. मानवाच्या जीवनाचा उद्देश आणि उत्क्रांतीची वाटचाल ही पूर्णत्वाकडे आहे. म्हणजे मनुष्य ज्या ईश्वरीय अवस्थेतून उत्पन्न झालेला आहे त्या ईश्वरीय अवस्थेशी एकरूप होण्याकरता आहे. तरी सर्व साधक मित्रांना विनंती आहे की निरोगी जीवनाकरता अष्टांगयोग जीवन प्रणाली अर्थात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा रत राहून समाधी या ईश्वरीय अवस्थेचा अनुभव जरूर घ्यावा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.